प्रेक्षकांनो नमस्कार. तर आपण बघतोय लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे काव्या आणि पार्थ दोघं जण बोलतायत. पार्थ तिला ते मोबाईलमधलं CCTVचं फुटेज दाखवतोय. तर प्रेक्षकांनो काव्या सांगते पार्थला की हा तर तोच माणूस आहे ज्या दिवशी तो घरामध्ये आला होता. तर त्याला ओळखता येते का बघा. तर नाही, ॲक्च्युली काहीच कळत नाही आहे. त्याने त्यावेळी तोंडावरती रुमाल बांधून ठेवला होता. त्या दिवशी त्याने रुमाल बांधून ठेवलाच होता असं ती म्हणते. कळत नाही आहे कोण आहे तो. आणि मग तो इकडे असा चाललाय. पार्थ मला काय वाटतं ना की आपण म्हणजे मानिनी काकूंना म्हणाल्यात ना तसंच असेल की तोच चोर असेल जो शेजारच्या घरी चोरी करून गेला होता असं काव्या म्हणते. तर पार्थ म्हणतो असंही शकतो आणि नसूही शकतो असं म्हणतो. तर काव्या म्हणते म्हणजे. तर पार्थ म्हणतो मला माझी अशी गट फिलिंग सांगते की हा कोणी अनोळखी चोर नाही आहे, तर हा कोणीतरी ओळखीतलाच आहे असं म्हणतो. आणि म्हणजे ओळखीपैकीच एक कोणतरी आहे आपल्या. तर काव्या म्हणते काय. तर पार्थ म्हणतो हा आपल्यावर पुन्हा हल्ला करू शकतो. आणि मग काव्याला पण टेन्शन आलं आहे बरं का प्रेक्षकांनो. तर तो हल्ला करायच्या तयारीत तो आलेला आहे बरं का. पण त्याआधी इकडे घरामध्ये काय चाललं आहे बघूया आपण. तर इकडे मिथुन काका आलेले आहेत आणि मिथुन काकांनी येताना भाज्या वगैरे आणलेल्या आहेत सगळ्या. आणि त्या पिशव्या घेऊन ते चालतच आलेले आहेत. त्यामुळे ते दमलेले आहेत. आणि ठेवा 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 म्हणजे काय तर लिस्टप्रमाणे आणलं आहे. तर मानिनी काकू म्हणतात बाप रे मिथुन भाऊजी, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही गाडी घेऊन जा, तुम्हालाच हौस चालत जायची. अहो मी जर का गाडीतून गेलो असतो ना तर लोकांना कोण वाटलं असतं थेट मिथुन होलपदास राठोड उतरलेत 40 समाल 70ला देतो असं करत माझ्या बाबतीत ते. म्हणून ना आपण आपल्या गरीबासारखं असं पिशव्या घ्यायच्या आणि मग भाजी आणायला जायचं असं चालत हे कसं दिलं ते कसं दिलं असं विचारत. जाताना गरीब जायचं आणि येताना श्रीमंत माणसासारखं भाजीपाला घेऊन यायचं. छान छान हां. बरं त्याच्या आधी मी जे काही आणलं आहे ना ते मी ठेवतो, चेक करून घ्या. जरा दाखवता का वहिनी. हे घ्या शेंगदाणे, हे बघा खवा. आणि मग खवा आणलाय तुम्ही? किती आणलायत? अजून 3 पाकिट आहेत. अहो एवढा खवा कुणी आणायला सांगितलं होतं तुम्हाला? अहो असं काय करताय तुमचीच डॉटर इन लॉ नंदिनी, तिने सांगितलं होतं खवा घेऊन या म्हणून. मिथुन भाऊजी तिने रवा आणायला सांगितला होता. तर ते म्हणतात रवा? अहो रवा नाही हो, खवाच सांगितला होता. तुमचा गैरसमज होतोय हो. तर मानिनी म्हणते की मी ऐकलंय. तर म्हणतात असं करू नका. हे बघा आपण एक करूया, फोन ए फ्रेंड करूया, म्हणजेच तिला फोन लावूयात. करा असं म्हणतात. आणि मग आता नंदिनीला फोन लावलाय बघा प्रेक्षकांनो. तुमच्यात पण असे नमुने आहेत का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे हा काका बोला. हा मी मिथुन काका बोलतोय. फोन स्पीकरवर आहे माझा. पण ते हे बघ खव्याचे गुलाबजाम करायचे ना. तर गुलाबजाम अहो त्यासाठी तर खवा लागेल ना काका. असं आणलाय 3 पाकिटं खवा आणलाय मी. म्हणजे मला कळलं नाही काय झालंय ते. आणि आता नंदिनी खरंच घोळात जाते बरं का. तर मानिनी काय म्हणते मिथुनला अजून तिला घोळात घालते. मी सांगते काय ते असं म्हणून आता मानिनी सांगते बघा. नंदिनी हे बघ मला सांग, तू काय आणायला सांगितलं होतंस, रवा की खवा? तर नंदिनी म्हणते रवा. आणि मग मिथुन काका लगायचा बघत राहतात. आणि मग त्याच्यानंतर काय झालं विचारते नंदिनी. तर मानिनी म्हणते मी तुला काय म्हणाले होते की नाही तसा मिथुन काकांनी गोळ घातलाय. म्हणजे मिथुन भाऊजींनी ना रव्याच्या ऐवजी खवा आणलाय, तो सुद्धा 3 पाकिट खवा घेऊन आले ते. तर मानिनी म्हणते मग काय. आणि मग त्याच्यात वहिनी मला परत पाठवू नका, तुमचं म्हणजे काम झालंय ना, गडबड झाली जरा असं म्हणून. तर काका तुम्ही घरीच थांबा, मी एक काम करते, मी आता येते घरी, येताना रवा घेऊन येते. डोंट वरी, तू अजून पोचली नाही आहेस आनंद निवासला? तर नंदिनी म्हणते कुठे? मी आपल्या गेटपासून पुढच्या चौकात चालत आली आहे मी इकडे. आणि ते रिक्षाच मिळत नाही अजून. केव्हापासून रिक्षाची वाट बघते मी, पण रिक्षाच मिळत नाही आहे. हो तू थांब जरा, मी जीवाला पाठवते, तो सोडेल तुला असं मानिनी म्हणतात बरं का. तर नंदिनी म्हणते आई ऐका ना, मला वाटत नाही जीवा येतील असं म्हणून. मानिनी म्हणते नंदिनी मी पण तुझी सासू आहे, आता मी बघ जीवाला पाठवते की नाही. आणि मग तिथेच थांब, फक्त सावलीत थांब, ठेव फोन असं म्हणून मानिनी सांगतात. आणि मग नंदिनी म्हणते की हे जीवा काही यायचे नाहीत, मला नाही वाटत की ती जीवा येतील असे म्हणून. आता बघूया पुढे काय होते. तोपर्यंत जीवा आलाय बरं का. आई काय वास येतोय भाजीचा बाहेरपर्यंत, मला वाढ ना पटकन, भूक लागले. हे बघा मी तुला नंतर खायला देते, पण तू नाही माझं एक काम कर ना. ती पोर बिचारी कधीपासून उभी आहे, तिला रिक्षा मिळत नाही, जा ना तिला सोडून ये. कोण पोर? अगं नंदिनी, कधीपासून ती बाहेर उभी आहे बिचारी, तिला रिक्षाच मिळत नाहीये. अरे पण ती मगाशीच गेली होती ना असं जीवा विचारतो. तर मानिनी म्हणतात तेच तर, रिक्षा मिळत नाहीये, इतका वेळ झाले म्हणजे विचार कर. आणि मग त्याच्यानंतर मिथुन पण म्हणतो तेच ना हो, रिक्षावाले ना लग्नाच्या मुलाला नाकारताना तसं नाकारतायत. 2-2.5 किलोमीटर चालत आलोय मी ह्या पिशव्या घेऊन. अरे घाम पुसट आला तरी बघ रुमाल कसा भिजला. आणि अरे बाबा जा रे जा, नंदिनीला सोडून ये जा. जीवा तर आहे का, मी आत्ताच आंघोळ करून आलो का. तर मानिनी म्हणते
म्हणते काय आहे तुझं, मग अशी आंघोळीला जायचं होतं म्हणून, कधी आंघोळीला जायचंय म्हणून, आलोय म्हणून, अरे काय रे काय चाललंय हे तुझं. मग काका हे बघा जा ना प्लीज, नो 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 नो, आता मी जमून आलो, मी नाही 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 असं म्हणून ते काका चेष्टा करतात. तर जीवा जीवा जा मेरे पुत्र, जा जा, तेरी सिमरन तेरे को बुला रही है. अरे यार काय आहे मी अरे गप रे, कसा आहेस रे तू असं मानले जाते. पूर्वी असा नव्हता की नाही जीवा, तर मिथुन काका म्हणतात नव्हता जीवा, पूर्वी तू असे बोटावर बाईकची किल्ली घेऊन फिरत असायचास घरभर, बाहेर जा म्हटलं की एका पायावर तयार असायचास तू जायला, आणि आता किती कुरकुर करतोयस तू. मी तुला सांगते ना, किती बिचारी तिकडे वाट बघत बसले तरी तू. जेव्हा म्हणतो एक मिनिट ठीक आहे जातो, आलो रूममध्ये जाऊन. एक वर काय हेलिकॉप्टर पार्क केलंयस का असं मिथुन काका विचारतात. तर जेव्हा म्हणतो बाईकनी सोडू, मग चावी नको, मग काय बोर्ड घालून सुरू करू असं विचारल्यानंतर मिथुन काका गप्पा बसतात. जा लवकर जा असं म्हणून दोघं जण इकडे हसत बसतात. बरं का, चांगल्या स्वभावाचा आहे वगैरे त्यांचं बोलणं चालू आहे. पण काय होईल, तो तिथे जाईपर्यंत नंदिनी तिकडनं निघून जायला नको रिक्षा घेऊन असं मिथुन काका म्हणतात. तर इकडे मानिनी काकू म्हणतात तसं काही नाही होणार, जाईल तो पटकन असं म्हणून. आणि प्रेक्षकांनो खरंच इकडे नंदिनी तोच विचार करते, हे जीवा जर 2 मिनिटात नाही आले आणि रिक्षा आली तर मी निघून जाणार. आणि प्रेक्षकांनो तसंच घडलंय, कारण जीवा मला सोडायला किती आडेवेडे घेतात. आणि पार्थ तर बघा काव्यासाठी किती एफर्ट्स घेतात. आज तर काव्या ती स्वतःहून त्यांच्यासोबत गेली असं म्हणून स्वतःशीच हसते बरं का नंदिनी ते. पण जीवाची वाट मात्र बघते. आता बघूया जीवा जाईल का ते वेळेवर. तर इकडे काव्या म्हणते पार्थला, जर तो आपल्या सरळ घरात शिरू शकतो तर त्याला त्याच्या जीवाची काहीच भीती नाही आहे. तर पार्थ पण मान डोलवतो त्या गोष्टीवर. आणि मग प्रेक्षकांनो खरंच त्या माणसाला त्याची जीवाची भीती नाही आहे. तो जो कोणी आहे नंदिनीचा मित्र, तो कसा तयार होऊन येतोय बघा आता पुढे दिसणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत सिरियल बघत राहा, एपिसोड बघत राहा, म्हणजे तुम्हाला कळेल की त्याने रिक्षाधारकाचा वेश तयार केला. आणि परत नंदिनी ते प्रश्न विचारते, तो परत हल्ला करणार नाही ना. तर पार्थ म्हणतो येईल, तो नक्की येईल परत एकदा. मागच्या वेळेला त्याने तुमच्यावरती हल्ला केला होता, यावेळेस बहुतेक माझ्यावरती किंवा जीवावरती. आणि मग दोघं मिळून एकदम नंदिनी ताईचं नाव घेतात बरं का, नंदिनीचं नाव घेतात. प्रेक्षकांनो तसंच झालंय, कारण तो जो मित्र आहे तो रिक्षा चालकाचा वेश करून आला आणि नंदिनी त्याच्याच रिक्षेत बसली आहे. प्रेक्षकांनो बघा पुढे सस्पेन्स कसा क्रिएट केलाय तो अगदी मीटर तो आनंद निवासला घ्या असं नंदिनी सांगते. आणि मग तो किनी कसा बघतोय बघा हा नंदिनीकडे. नंदिनी बद्दल म्हणते तू खूप खुश आहेस ना ग नंदिनी, तुझ्या चेहऱ्यावर खूप स्माईल येते, स्वतःला शेवटचं हसताना बघून घे असं तो म्हणतो इकडे. आणि प्रेक्षकांनी असंही म्हणतो की आज नंतर सगळेजण तुझ्या फोटोसमोर रडताना दिसतील असं. तर इकडे आपण त्या माणसाला पकडायच्या आत तो आपल्या जवळ यायला नको असं पार्थ म्हणतोय. तो माणूस तिकडे जवळ पोचलाय. पार्थ अरे हा कोणी माणूस आहे, तो एकदा मला सापडू देत, मग तो आणि मी असं पार्थ म्हणतो इकडे काव्याला. पण प्रेक्षकांनो बघा पुढे ट्विस्ट कसा आलाय तो. पार्थ पुढे सांगतोय काव्याला, तो माणूस सापडेपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. आणि प्रेक्षकांनो आता ट्विस्ट असा आलाय की जेव्हा रिक्षा चालू करून जात असतात तोपर्यंत तिकडे आपला जीवा येऊन उभा राहिलाय. त्यामुळे त्याचा प्लॅन जो काही आहे नंदिनीला मारायचा तो इथे फ्लॉप झालेला आहे अगदी. तर प्रेक्षकांनो इकडे काव्याची मैत्रीण आलेली आहे तिच्याजवळ. तर ती काय म्हणते बघूया. ती म्हणते तिला, म्हणजे तुझा आर्किटेक्ट बोका येऊन गेला तेव्हापासून वातावरण किती रोमॅन्टिक झालंय ना. तर काव्या म्हणते काही काय, तर मग काय आता फ्रेंड्स असं म्हणून विचारते ती. काय फ्रेंड्स असं म्हणते काव्या, कोण फ्रेंड्स. मग ती म्हणते पार्थबद्दल बोलते ना मी असं म्हणते. इतकी काय भाव खातेस का तू. तर काव्या काहीच बोलत नाही त्याच्यावर. दोघी चिप्स खातात बरं का. अमिषा म्हणते खरं तर ते आहेत ना खूप ग्रेट आहेत असं म्हणते. मी त्यांच्या जागी असते ना तर मात्र अशा आकडू खडूस आणि हट्टी बायकोला मनवायला अजिबात आले नसते. मग काव्या म्हणते तू नसतीच आलीस, पण ते आलेत कारण ते पार्थ आहेत असं म्हणून सांगते. आणि मग काव्या एक सांगू का गं तुला, हे बघ नाही म्हणजे जीवा चांगला आहेच पण तो तुझ्या नशिबात नव्हता. आणि मग प्रेक्षकांनो ज्या काही घटना काव्याला आठवत आहेत त्या म्हणजे असे आधी म्हणजे अनिशा. मग त्याच्यात अनिशा म्हणते बघ तुम्ही जेव्हा लग्नाच्या पत्रिका छापून आणायला गेला होता तेव्हा त्या लोकांनी बाय मिस्टेक पार्थ वेड्स काव्या असं लिहिलं होतं ना. मग काव्याला ते सगळं आठवतंय की चिरंजीव याचा विवाह पार्थसोबत करण्यात योजलेले आहे. आणि मग ते देवळात जातात तेव्हा देवळात सुद्धा उभं राहताना चुकून माकून इकडे काव्यासोबत पार्थ असतो आणि जीवासोबत नंदिनी असते. आणि हे सगळं काव्याला इथे आठवतंय, पण तरीसुद्धा ते मान्य करत नाही आहे प्रेक्षकांनो. आणि ती आपल्याच विचारात इथे आहे आणि म्हणजे तिला असं ती विचलित होते. मग अनिशा म्हणते तुला कळतंय का काव्या, युनिव्हर्सने तेव्हाच सांगितलं होतं. तोपर्यंत ती म्हणते अनिशा गप्प
गप्प बसा, आता पुढे काही बोलू नकोस आणि परत जर का असं बोललीस ना तर परत आपली मैत्री संपली असं समज. तर काय बालिशपणा करतेस ग काव्या, आपण आता मोठे झालोय आणि हे बघ जरा शाण्यासारखं वाग, जरा शाण्यासारखं समजून घ्या असं अनिशा सांगते. हे बघ तू जर का नीट वागली, सगळं काही ॲक्सेप्ट करून पार्थला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला तर जीवाला सुद्धा कळेल की त्याला सुद्धा वाटेल की तू मूव्ह ऑन केलंयस म्हणून आणि तो तुझ्याशी नॉर्मल बोलायला लागेल काव्या. आणि इकडे बघूया प्रेक्षकांनो काय घडतंय, कारण जीवा उतरला आता गाडीवरून आणि तो नंदिनीला सांगतो इकडे की तुम्ही उतरा आता. तर लगेच नंदिनी इथे म्हणते तुम्ही आलात चक्क, तर आईने कटकट केली म्हणून यावं लागलं. अच्छा कटकट केली म्हणून आलाय का तुम्ही, असू दे मग जावा तुम्ही, मी जाते, मी रिक्षानं, नाही एवढं जीवावर आलंय तर रिक्षा मिळाले मला, मी जाईन, चला काका. ओ काका काय लगेच काय तुम्ही, आणि लगेच मुलगी म्हणाली तर लगेच निघालात काय तुम्ही, असं म्हणून तो विचारतो आणि म्हणतो हे बघ मला आईने तुला सोडायला सांगितलं, आलं लक्षात, त्यामुळे मी तुला सोडल्याशिवाय अजिबात घरी जात नसतो, चल उत्तर पटकन. कशाला असं म्हणून नंदिनी विचारते आणि म्हणते उगाच माझ्यासाठी इतके कष्ट कशाला घेताय तुम्ही, असू देत, चला हो काका तुम्ही, असं परत म्हणते. काय चला काका लावलंयस तू, जीवा असं म्हणतो बरं का. आणि मग आता रस्त्यात तमाशे करणार आहेस का तू, असं विचारतो तो. तर ते काका गप्पच बसलेत बरं का रिक्षेत. चल ना यार ऑलरेडी म्हणजे मरणाचं उकडतंय ना, मग घरी जा आणि AC लावून बसा, असं म्हणून तोंबडा पण मारते बरं का. आणि रुमाल देते, तो पुसा म्हणून सांगते आपला रुमाल काढून. आणि ते इकडे रिक्षावाला म्हणत असतात माझी बोनी झाली नाही, म्हणजे भवानी झाली नाही आहे माझी, आणि प्लीज तुम्ही चला, असं म्हणून तो सांगत असतो रिक्षाला, कारण त्याला नंदिनीला मारायचंच आहे ना, कारण तो खरोखर रिक्षा चालक नाही आहे. पण त्याच्यानंतर इकडे असं बोलणार असं तर मी बिलकुल येणार नाही, असं तो नंदिनी आणि जीवाचं बोलणं चालू आहे. अरे तुम्ही काय करताय काय, असं तो रिक्षावाला पण विचारतो. मॅडम चला जाऊया, असं म्हणून तो म्हणत असतो. तर जीवा त्याला थांबवतो, आहे काय चाललंय काय, तुम्ही थांबा, असं म्हणून सांगतो. आणि मग नंदिनीला रिक्वेस्ट करतो, तो बोलतो तिच्याशी आणि तो उतरायला लावतो. हे बघा मला दिवसभर उन्हात उभं राहावं लागलं तरी चालेल, पण तुला ड्रॉप केल्याशिवाय मी घरी जाणार नाही, असं तो म्हणतो. एक नंबरचे हट्टी आहेत असं नंदिनी म्हणते आणि तो म्हणतो तुझ्यापेक्षा कमीच आहे, मग येते मी, असं म्हणते ती हट्टीपणा केल्यामुळे. ती रिक्षेतून उतरते, जीवासोबत गाडीवरनं जाते इथे चला असं म्हणून. तर बॅकग्राऊंडला जे गाणं वाजतंय ना लग्नानंतर होईलच प्रेमचं, तर खरंच ते खूप मस्त वाटतंय बरं का. फायनली जीवा नंदिनीला सोडायला गेलाय, त्यामुळे तुर्तास तरी नंदिनीच्या जीवावर आलेले जे काही संकट आहे ते इथे टळून गेलेलं आहे. आता तो आपली दाढी बिडी मिशी बिशी अशी काढतो आणि मग म्हणतो तू आज वाचलीस नंदिनी, पण पुन्हा वाचणार नाहीस तू. आणि मग त्याला प्रश्न पडतोय हा जीवा का दरवेळी माझ्या प्लॅनच्या मध्ये येतो आणि आज तो नंदिनीला घ्यायला का आला होता, इतक्या हक्काने तिच्याशी बोलत होता, तिच्यावर रागवत होता, नक्की हा नंदिनीचा धीरच आहे की, आणि काही नक्की नंदिनीचं लग्न कुणाशी झालंय हा प्रश्न त्याला पडला. पण मग त्या दिवशी पारच्या रूममध्ये काव्या काय करत होती हा प्रश्न पण पडलाय. नंदिनीचं नक्की काय चाललंय, आणि मग कुणाचं काहीही का असे ना, कुणाशी काहीही काय चालले ना, पण मला त्याचा काही फरक पडत नाही, जाऊ दे, मला या नंदिनीचा जीवच घ्यायचा आहे, ती माझी नाही झाली ना मग कुणाचीही ती होणार नाही, तिला जगण्याचा हाही अधिकार नाही आहे काहीच, असं तो म्हणतो. आणि आता नंदिनी तू आज वाचलीस, पण उद्याचा दिवस हा तुझा शेवटचा दिवस असेल, असं म्हणतो. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. प्रेक्षकांनो काव्या इकडे अमिषाला म्हणत असते जेव्हा मूव ऑन झाला नसेल तर मग त्याच्यानंतर जेव्हा मूव ऑन झाला नसेल म्हणजे तू होऊच देत नाहीयेस मूव ऑन, असं अमिषा त्याला म्हणते इकडे तिला. अनिशा इतका हलक्यात घेता का गं तुम्ही प्रेम करणाऱ्यांना, असं काव्या विचारते. आपल्याकडे ना माणून मुडकून मनाविरुद्ध लग्न झालं तर ते निभवायचं असतं, पण मनापासून प्रेम केलं असेल तर त्याला मात्र तुम्ही परत मिळवण्यासाठी काहीच एफर्ट घ्यायचे नाहीत, ते असं वाऱ्यावरच सोडून द्यायचं, असं काव्या विचारते. हा कुठला नियम आहे असं ती विचारते. आणि मग अनिशाला म्हणते अनिशा प्रेम केलंय ग मी काव्यावर जीवावर, त्या प्रेमाला मी असंच सोडून देऊ का, हे बघ तुला मी स्वार्थी वाटू शकते, सगळ्यांना वाटू शकते, पण तुलाही असं वाटत असेल की काव्य असं का करते, लग्नानंतर सुद्धा ती जीवाचा विचार करणं का सोडून देत नाहीये, पण तू मला सांग का सोडायचा मी त्याचा विचार, का सोडायचं. अनिशा हे बघ माझ्या जागी दुसरी कुठली काव्य असती तर तिने सुद्धा हेच केलं असतं ग, तिने सुद्धा तिचं प्रेम कधीच गमावलं नसतं, असं काव्याकडे ठामपणे सांगते. प्रेक्षकांनो इकडे आता आनंद निवासच्या इथे पोचलेले आहेत नंदिनी आणि जीवा. नंदिनी हेल्मेट वगैरे काढून छान असं गाडीला लावते, त्याच्या हातात देते आणि मग आता थँक्यू म्हणते बरं का, मिस्टर पसारेवाला असं म्हणून त्याचं नाव घेते आणि मग असं करून हसते. तर नंदिनीच्या हातातलं हेल्मेट आपल्या हातामध्ये जीवा घेतो आणि नंदिनी म्हणते तुम्ही इथपर्यंत मला सोडायला आलात, आवडलं मला, पण काय गंमत आहे ना, सकाळी ना आंघोळीचं कारण काढून तुम्ही सकाळी मला सोडायला येणं टाळत होतात, पण शेवटी तुमच्या राशीतच लिहिलेलं होतं मला ड्रॉप करणं, असं नंदिनी म्हणते. काय पटतंय का, तर आत्ता उशीर होत नाहीये का तुला, असं विचारतो तो मुद्दाम. तर नंदिनी थँक्यू परत एकदा सांगते. तर जीवा वेलकम असं म्हणतो आणि मग नंदिनी म्हणते वेलकम,
आता मी तुम्हाला निराश नाही करणार. आता जसं तुम्ही मला सोडायला आलात ना तसंच घ्यायला पण आहे असं म्हणते बरं का. जेव्हा नंदिनीकडे बघायला लागतो तर नंदिनी त्याला म्हणते वेलकम म्हटलं ना की तुम्ही म्हणजे म्हटलं ना की पुन्हा समोरच्याला मदत करायची असते. तू काय 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 समजतेस काय तू मला. तर नंदिनी म्हणते माझा नवरा, तुम्ही माझा नवरा आहात की नाही आणि नवऱ्याचं कामच असतं बायकोला घ्यायला यायचं आणि ड्रॉप करायचं असं सांगते. आणि हो असं भेटतं बरं का. तुम्हाला माहिती आहे का असे खूप नवरे आहेत जे हे काम करत नाही. खूप आळशी झालेत हल्लीचे नवरे, त्यातलं काहीसुद्धा करत नाही आहेत. पण तुम्ही तसे नाही आहात असं जीवाला म्हणते बरं का. तुम्ही वेगळे आहात असं म्हणते. अभिमान वाटतो मला तुमचा वगैरे. आणि म्हणते अहो खरंच 100 रुपयात म्हणजे 100 रुपयाचे गजरे तुम्हीच घेतलेत ना आणि मला सॉरी म्हणण्यासाठी किती एफर्ट घेतले तुम्ही आठवतं आहे का. आणि ते नव्हे आत्तासुद्धा रिक्षा सोडायला लावलीत आणि स्वतः मला बाईक घेऊन सोडायला आलात. वा आवडलं मला असं म्हणते. माझी आई काहीतरी म्हणायची ते म्हणजे काय ते दिवा घेऊन शोधूनला तरी असा नवरा मिळायचा नाही किंवा असा नवरा सापडायचा नाही. अरे बास कर असं जेव्हा म्हणतो. किती बोलतेस तू, फुकटचा टॉक टाईम आहे नुसता असं म्हणते. गप्पा बसायचं काय घेशील, मग घरी येतानाची राईड घेईन असं जीवाला म्हणते नंदिनी. इतकंच हवं आहे मला, याल ना हो प्लीज असं विचारते. आणि मग जेव्हा म्हणते येतो ना येतो, सर्वोत्कृष्ट नवरा हा अवॉर्डच घेऊन येतो ना मी असं म्हणतो. आजपासून लोक हेच काम करतो मी, तुला ड्रॉप करणं पिकअप करणं, ड्रॉप करणं पिकअप करणं, रोज नाही फक्त आजच्या दिवस असं म्हणते नंदिनी. मग आज काय असं विचारतो जीवा एकदम. आणि नंदिनी गप्प होते प्रेक्षकांनो. काय काय होईल आज, काय आहे हे कळल्यानंतर. तर इकडे आमिषा विचारते तू इतकीच शुअर आहेस तुझ्या प्रेमाबद्दल, तर तू पार्थला तुझ्या आणि जीवाबद्दल सगळं खरं सांगून का नाही टाकत. तर काव्या म्हणते की सांगणार आहे मी, वेळ आली की योग्य वेळ आली की मी सांगणार आहे, मॅच्युअर आहेत ते असं म्हणून अनिशा पुढे म्हणते. ते समजून घेतील तुला. तर काव्या पण त्याला दुजोरा देते, बरोबर आहे तुझं असं म्हणते. आणि मग अनिशा पुढे म्हणते अगं पण एक वेळ पार्थ समजून घेतीलही, पण अशी थांबते आणि म्हणते पण नंदिनी ताईला सांगायचं म्हणजे असं म्हटल्यानंतर काव्या पण विचारात जाते आणि खूप मोठा टास्क आहे असं अनिशा म्हणते. आणि मग त्याच्यानंतर पुढे अनिशा जे काही बोलते ती विचारते काव्या तुला काय वाटतं की तुझं आणि जीवाचं जे काही नातं होतं ते नंदिनीताईला कळल्यानंतर नंदिनीताई तिचा जीवावरचा अधिकार आणि हक्क सोडेल का असा प्रश्न विचारते. आणि काव्या इकडे बघत राहिले प्रेक्षकांनो नेमकं काय होईल बघत राहूया. तुम्ही उद्याचा भाग बघत आणि शेवटपर्यंत बघत राहा. नंदिनी परत एकदा इकडे जीवाला विचारते आज काय आहे तुमच्यासाठी, बदाम भिजवले होते तर खाल्लेत का. तर खाल्लेत. ते काही नाही, 2च्या ऐवजी ना 4 बदाम भिजत घालीन आता, ते खात जा म्हणजे तुमच्या सगळं लक्षात राहील असं जीवाला म्हणते बरं का प्रेक्षकांनो. मग जीवा विचारतो जाऊ मी घरी, झालं तुझं सगळं. तर नंदिनी म्हणते घरी नाही नाही घरी नको, हे बघा माझं फक्त 4 तासाचं काम आहे. तुमचं ना काय काय प्लॅन आहे तुमचा. नाही माझा काही प्लॅन नाही आहे, मी आता इथून घरी जाणार आहे, छान AC मध्ये बसून आराम करणार आहे. AC मध्ये, अच्छा तुम्हाला ACच बसायचं आहे की नाही, मग तुम्ही थिएटरमध्ये बसा ना, जा मस्त असा फिल्म बघून या. तर जीवा म्हणतो नाही माझा अजिबात मूड नाही आहे. तर नंदिनी म्हणते मग तर जरूर जा, मूड नसेल ना आणि मूड छान करायचा असेल तर तुम्ही फिल्म बघा, जा मस्त, म्हणजे माझ्याशी पण छान वागाल तुम्ही असं हळूच म्हणते बरं का. तर जीवा म्हणतो काय बोललीस तू. तर नंदिनी म्हणते कुठे काय. आणि मग प्रेक्षकांना ना रिंगचा आवाज ऐकू येतोय ना, हो येतोय, मग उचल. मग नंदिनी म्हणते तुमचा फोन आहे, तुमचा फोन मी कसा उचलणार. आणि मग जीवाचा फोन जीवा उचलतो. तर जीवाला फोनवर सांगतात की ऑफिसमध्ये बोलवलं आणि तुम्ही ऑफिसमध्ये असं म्हणून, म्हणजे बाबांनी बोलवले. तर जीवा ऑफिसमध्ये जातो. तर इकडे बघूया प्रेक्षकांना नंदिनी आता हसती हळूच की ऑफिसमध्ये बोलवले म्हणजे त्यांचं प्लॅनिंग जे काही आहे ते इथे डन होईल असं. आणि मग जीवा इथे विचारते ऑफिसला कशाला बोलवलं. तर जीवाला नंदिनी विचारते ऑफिसमध्ये जाताय ना, हे बघ तुला सोडायला आणि एक कामं मागे लागली माझ्या. तर नंदिनी विचारते एवढं चिडचिड कशाला करताय, मस्त ऑफिसला जा आणि त्यानंतर एक फिल्म बघा, हवं तर मी तिकीट एक बुक करते, काही गरज नाही आहे, मी करेन असं म्हणून जीवा सांगतो. आणि तुम्ही मला सोडायला आलात म्हणून जरा ट्रीट, तुला कोणी विचारत नाही का आनंद निवासमध्ये लेट झालं तर. नंदिनी म्हणते घरात आणि आनंद निवासमध्ये आय एम द बॉस असं म्हणते बरं का. आणि मग जीवा बाय असं म्हणतो आणि तिकडनं निघून जातो. पण जीवालाकडे बघून नंदिनी कशी गोड हसतीये. तुम्हाला आवडते का नंदिनीची स्माईल. मला तर आवडते, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता प्रेक्षकांनो नंदिनी इकडे फोन लावते पार्थला की तुम्ही म्हणजे आपण सांगायला हवं का असं म्हणून, म्हणजे आज जे काही घरामध्ये सेलिब्रेशनचं चालू आहे ते काव्याला आणि जीवाला सांगायला पाहिजे, हे जर घरी गेले असते तर ह्यांना कळलं असतं असं म्हणून ती सगळी इथे बोलते. तर इकडे पार्थ पण सांगतो इकडे जीवाला की मीच तुला बोलावून घेतलं होतं असं म्हणून. आणि तो एकदम विचारतोय की तुझं आणि काव्याचं काय चाललंय असं विचारतोय तो जीवाला. आणि
जीवा मात्र शॉकमध्ये आहे दोघांची नावं एकदम घेतल्यामुळे. आता जीवाला कळेल का किंवा पार्थ जीवा बोलेल का काव्याविषयी आणि त्याच्याविषयी, आणि पार्थला समजेल का त्या दोघांचं नातं, कारण इथे शॉकिंग सस्पेन्स क्रिएट केलेलं आहे माझं आणि काव्याचं काय, असं तो विचारतोय पार्थला. आता बघूया काय होणार. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.